सर्व आयट्या गँगचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनल टेक मॅथ मध्ये एक 2च मिनिटाचा अपडेट आहे, पण खूप महत्वाचा अपडेट आहे. आता बरेचसे जे मुलं आहे, बरेचसे म्हणण्यापेक्षा सर्वच मुलांचे जे एक्झाम आहे, हे एक्झाम आता संपलेलं आहे. बरोबर आहे. आता एक्झाम संपल्यानंतर साधारण 15 सप्टेंबर नंतर 15 ते 20 सप्टेंबर या दरम्यान तुमचा जो निकाल आहे हा निकाल लागणार आहे. ठीक आहे. तर हा निकाल लागण्याच्या आधी बरेचसे जे मुलं आहे त्या मुलांचे जे सिद्ध पोर्टल आहे, आपलं सिद्ध पोर्टल वरती तुमचे जे डिटेल्स आहे, सिद्ध म्हणजे काय, आपलं स्किल इंडिया डिजिटल हब, तर या पोर्टलवरचे तुमचे जे डिटेल्स आहे, या डिटेल्स मध्ये बऱ्याचशा मुलांचे जे फोटो आहे, प्रोफाईल फोटो, तर हे प्रोफाईल फोटो जे आहे हे एक तर चुकीचे अपलोड झालेले आहे किंवा काही मुलांचे अपलोडच झालेले नाही. तर ते तुम्हाला कसं समजेल चुकीचे झाले किंवा नाही झाले? तर ज्यांचे अपलोडच झालेले नाही अशा सर्व मुलांना काय झालेलं आहे, या पद्धतीने मेसेज आलेला आहे. तुम्हाला पण असा मेसेज आला असेल तर तुम्ही काय करा, ते लगेच तुम्हाला पुढे सांगतो. The dear trainee photo in the portal profile is mandatory for marksheet and NTC download. Visit ITI if your profile has no or incorrect photo DGT. याचा अर्थ काय, जर तुम्ही तुमचा जो प्रोफाईल फोटो आहे हा अपलोड केला नसेल तर तुम्ही काय करा, लवकरात लवकर तुमचा जो जवळचा आयटी आहे या जवळच्या आयटीआत जाऊन या. तो GR पण मी तुम्हाला लगेच पुढे दाखवणार आहे. तर असं का बरं, ज्या मुलांचा फोटो आहे हा फोटो अपलोड झाला नसेल तर तुमचं जे मार्कशीट येणार आहे, बरं आता जे तुमचं मार्कशीट येतं 2 वर्षापासून मार्कशीट आणि तुमचा जो रिझल्ट येतो हा ऑनलाईन येत असतो, हा आयटी मधून तुम्हाला भेटत नाही. तर मग तुमचा जो प्रोफाईलवर तुमचा जो फोटो असेल तोच फोटो तुमचा रिझल्टवर आणि तुमचं जे मार्कशीट आहे याच्यावर तो तुमचा फोटो दिसणार आहे. आणि हे रिझल्ट तुमचे कायमस्वरूपी म्हणजे आयुष्यभर तुम्हाला लागणार आहे. तर नंतर याच्यात बदल करणं काय होईल, खूप अवघड होईल. बदल होतोच का नाही हे पण काही शुअर नाही. आणि जर होणार असलाच तर ते खूप कसं आहे, खूप किचकट काम आहे. तर तुम्ही आताच काय करा, ज्या मुलांना असा मेसेज आला असेल त्या मुलांनी उद्याच काय करा, तुमच्या जवळचा जो आयटी आहे, या जवळचा म्हणण्यापेक्षा तुम्ही ज्या आयटीआत ऍडमिशन घेतलेलं आहे, ज्या आयटीआत शिकले तुम्ही, त्या आयटीआत जाऊन उद्याच्या उद्या काय करा, तुमचा जो फोटो आहे हा फोटो अपलोड करून घ्या. बाकीच्या मुलांनी काय करा, ज्यांचा फोटो अपलोड असेल त्यांनी सिद्ध पोर्टलवर जाऊन तुमची प्रोफाईल लॉग इन करा. प्रोफाईल लॉग इन करून एकदा फक्त तुमचे जे डिटेल्स आहे हे डिटेल्स सर्व काय करा, चेक करून घ्या. तुमचा फोटो व्यवस्थित आहे का, तुमचा चेहरा व्यवस्थित आहे का, वगैरे वगैरे काय असेल नसेल हे सर्व तुम्ही काय करा, उद्याच्या उद्या किंवा आजच तुम्ही चेक केलं तरी चालेल. चेक करून घ्या. जर त्याच्यात काय बदल असेल तर उद्याच्या उद्या तुमचा जो आयटी आहे या आयटीआयला व्हिजिट करून याच्यात बदल करून घ्या. आता तो जो बदल आहे तो बदल आपल्याला घरबसल्या करता येत नाही, कारण त्याचं जे लॉग इन आहे हे लॉग इन आयटीआयकडे असतं आणि त्याच्यासाठी जो वेब कॅमेरा आहे हा वेब कॅमेरा लागत असतो. नाही तर ते आपण घरच्या घरी सुद्धा जो फोटो आहे हा फोटो आपण अपलोड करू शकत असतो. आता ज्या मुलांना मेसेज नाही आलेला त्याचा अर्थ असा नाही की त्या मुलांनी प्रोफाईल लॉग इन करून नाही बघायचं. प्रत्येकाने प्रोफाईल लॉग इन करून बघा. ज्या मुलांना मेसेज नाही आलेला आहे त्यांनी सुद्धा प्रोफाईल लॉग इन करून बघा. कशासाठी, आता तुमच्या प्रोफाईलवर फोटो अपलोड झालेला आहे पण हा कोणाचा आहे हे तुम्हाला माहित नाही. इन केस बाय मिस्टेक दुसऱ्या कोणत्या मुलाचा जर फोटो तिथं चुकून अपलोड झाला असेल तर तुम्हाला तो फोटो काय करावा लागेल, करेक्ट करावा लागेल. पण तुम्हाला अशा पद्धतीचा मेसेज येणार नाही. हा मेसेज कोणाला आलाय, ज्यांचा फोटोच अपलोड झालेला नाही त्याच मुलांना फक्त असा जो मेसेज आहे हा मेसेज आलेला आहे. त्यामुळे सर्वांनी काय करा, सिद्ध पोर्टलवर जाऊन तुमची जी प्रोफाईल आहे ही प्रोफाईल एकदा चेक करून घ्या. आता एकदा दाखवून देतो त्याची मुदत कितीपर्यंत आहे आणि काय पर्यंत आहे बघा. तर हे जे आपलं दिल्ली बोर्ड आहे डीजीटीचं, डीजीटी कडून ही सूचना आली होती आपल्याला, ऑगस्ट मध्येच आली होती. आता कोणती तारीख काय तारीख ते जाऊ द्या. त्यानंतर मिसिंग ऑफ इम्प्रॉपर ट्रेनी फोटोग्राफ ऑन हॉल तिकीट अँड सीटीएस एक्झामिनेशन, म्हणजे यानंतर तुमचे जे हॉल तिकीट्स आहे या हॉल तिकीट सुद्धा जनरेट झाले. बरोबर, हॉल तिकीटवर जर तुमचा प्रॉपर फोटो असेल, तुमचं नाव नंबर सर्व क्लिअर असेल तरी तुम्हाला काय घाबरायचं कारण नाही. जर तुमचं ते प्रॉपर नसेल तर तुम्ही उद्या आयटीआयत जाऊन लगेच ते काय करायचं आहे, चेंज करायचं आहे. आता हे सांगण्याचं कारण काय, उद्या जी आहे तारीख तर उद्या 13 सप्टेंबर आहे आणि 13 सप्टेंबर याची जी आहे ती लास्ट डेट आहे. हा जो GR आहे हा खूप जुना GR आहे, ऑगस्ट महिन्यापासून ते आपल्याला सूचना देत आहे. पण काही मुलांपर्यंत या ज्या सूचना ह्या पोहोचलेल्या नाहीये. 90% मुलांचं झालेलं आहे पण फक्त 10% मुलांचं जे आहे अपलोड करायचं हे बाकी. तर तुम्ही उद्याच्या उद्या हे कोणत्या परिस्थितीत काय करा, अपलोड करून घ्या. जर याच्यात काही बदल तुमचा झाला नाही किंवा काही चुकीची माहिती असली तर तुमच्या निकालावर, तुमच्या रिझल्टवर हीच माहिती येणार आहे. त्यामुळे तुम्ही हे सिरियसली घ्या आणि जेवढं लवकर शक्य असेल त्याच्यात काय करा, बदल करा. तर ठीक आहे, या व्हिडिओचा एवढाच हा महत्त्वाचा अपडेट होता. तुम्ही काय करा, उद्याच जाऊन जर काही चेंजेस असेल तर उद्या कोणत्याही परिस्थितीत तो चेंज करून घ्या. नसेल करायचा किंवा जर गोष्टी प्रॉपर असतील तर तुम्हाला यात घाबरायसारखं काही कारण नाही. लवकरच तुमचा जो निकाल आहे हा निकाल पण लागणार आहे. निकाल लागल्यानंतर रिस्पॉन्स शीट कशी डाउनलोड करायची, निकाल कसा बघायचा किंवा अप्रेंटिसशिपसाठी गव्हर्नमेंटच्या पोर्टलवर कसं अप्लाय करायचं वगैरे वगैरे, तुमच्या आता पुढे येणाऱ्या ज्या पण अडचणी असेल त्यावर सुद्धा आपण काय करतो, व्हिडिओ जे आहे हे मी टाकतच राहणार आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. थँक्यू सो मच. थँक्यू.